प्रेरणा मतिमंद विद्यालय व सांगली जिल्ह्यातील इतर असे 5 विद्यालय आहेत। त्यामध्ये सोनराज सेवाभावी संस्थेचं राजाराम बापू निवासी विद्यालय असेल, त्याचबरोबर निवासी मतिमंद मुलामुलींची शाळा मांजर्डे असेल, निवासी मतिमंद मुलामुलींची शाळा मांजर्डे तालुका तासगाव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती संचलित शिवाराव बापू शेंडगे निवासी मतिमंद मुलांची शाळा व वेलफेअर असोसिएशन फॉर द डिसेबल मिरज संचलित निवासी मतिमंद मुलांची शाळा जत। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय 16 जुलै 2024 ला घेतला आणि तो निर्णय असा होता की ज्या शाळा मतिमंद मुलामुलींच्या संगोपनासाठी, सुश्रूषेसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहेत, सेवाभावी संस्था आहेत आणि ज्यांनी 2008-9 ला त्या शाळा चालू केल्या असतील, त्या शाळांना 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनुदानाच्या टप्प्यावरती आणायचं आणि त्या पद्धतीने त्यांनी एक SOP तयार केली आणि त्या SOPच्या अंतर्गत एक मूल्यांकन समिती सुद्धा नेमण्यात आली। 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत ह्या सर्व संस्थांनी त्यांचा असणारा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव दाखल करायचा आणि दाखल केल्यानंतर मूल्यांकनाची समिती येणार। त्या मूल्यांकनाच्या समितीमध्ये जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी होते, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी होते, शिक्षण अधिकारी। मूल्यांकनाच्या माध्यमातून मूल्यांकन झालेल्या सर्व आपल्या सांगली जिल्ह्यातल्या ज्या 6च्या 6 शाळा आहेत त्यामध्ये प्रेरणा विद्यालय आहे। या सर्व शाळांना 90 मार्क पडलेले आहेत त्या असणाऱ्या मूल्यांकनाच्या तक्त्यामध्ये। तरीही आयुक्तांच्याकडे 2-2 वेळा तिथे गेल्यानंतर त्रुटी काढून परत तो प्रस्ताव खाली पाठवला गेला जातो। तो प्रस्ताव परत त्रुटी पूर्ण करून परत आयुक्तांच्याकडे पाठवला गेला जातो। तो पाठवल्यानंतर शेवटी आयुक्तांच्याकडे अनेक वेळा हे मतिमंद संस्था चालक जे आहेत, मतिमंद मुलामुलींच्या शाळा चालवणारे जे संस्था चालक आहेत ते तिथे जातात, तरीही तो प्रस्ताव सरकारच्या पटलावरती मंजुरीला जात नाही। ह्याच्या पाठीमागे आयुक्तांची ही दिरंगाईचं कारण काय, हा माझा पहिला प्रश्न। माननीय सदस्य सत्यजित देशमुख साहेबांनी जो विषय मांडला हा तात्काळ म्हणजे त्यांनी सांगितलं याच्यामध्ये ही खरी गोष्ट आहे की त्यांनी जे मूल्यांकन त्यांना जे मिळाले ते ज्या पद्धतीने जो टप्पा आहे 3 टप्प्यामध्ये आम्ही 16 जुलै 2024 रोजी एक निर्णय घेतला आणि त्या 3 टायर सिस्टीममध्ये SOPच्या माध्यमातून आम्ही आणि त्यांनी प्रस्ताव खालून जो CO जिल्हा परिषदच्या माध्यमातून आला त्याच्यामध्ये त्यांना 90% गुण मिळाले, ही खरी गोष्ट आहे। पण त्यामध्ये काही त्यांनी कागदपत्र जी द्यायला पाहिजे होती ती पूर्णता केली नव्हती, त्याच्यामुळे तो प्रस्ताव परत पाठवला होता। पण आता आपण त्यामध्ये सिस्टमच लावली आहे की वर्षातून त्याला म्हणजे ऑक्टोबरपर्यंत 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांनी प्रस्ताव सादर केला पाहिजे, त्याला आपण जानेवारीपर्यंत हे करू आणि 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांना मंजुरी देऊ असं आपण आता 16 जुलैच्या आपल्या याच्या माध्यमातून। आणि त्यांनी ज्या प्रस्तावामध्ये त्यांनी जे केलं होतं त्याच्यामध्ये 4-5 गोष्टी होत्या की 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट त्याला नव्हता, संस्थेची घटना सादर केलेली नव्हती, त्यानंतर सदस्यांची यादी व धर्मदाय आयुक्तांचा पदमान्यता सादर केली नव्हती, शाळेवरील कर्मचारी नियुक्त संदर्भात जाहिरात निवड प्रक्रिया बिंदू नियमावलीबाबत माहिती सादर केली नव्हती, असे हे 5-6 मुद्दे त्याच्यामध्ये इनकम्प्लीट होते म्हणून ते परत पाठवलं होता। पण आम्ही आता आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की अशा काही प्रस्ताव असतील ते ताबडतोब आमच्याकडे सरकारकडे पाठवा, आम्ही त्याला मान्यता, कारण दिव्यांगांचा विषय आणि दिव्यांगांच्या विषयामध्ये सरकार संवेदनशील आहे आणि नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून आम्ही ते करायचा प्रयत्न। सत्यजित देशमुख भाऊ, आपले भाऊ।